प्रवेश होतो. यानंतरचं ध्यान आहे अंतर्यामी पाहणं. माणसाला बाहेर पाहण्याची सवय असते, आत पाहायला शिकावं लागतं. माणूस केवळ उघड्या डोळ्यानेच बाहेर पाहतो असं नव्हे, तर डोळे बंद करूनही तो बाहेरचंच पाहत असतो. डोळे बंद केले तरी तुम्हाला काहीतरी दिसतच असतं. काळी पांढरी विविध आकाराची वर्तुळं चित्र समोर दिसतात. शिवाय प्रतिमांच्या साह्याने माणूस बाहेरचंच पाहत राहतो. हे सर्व पाहायचं थांबलं की आत डोकावता येतं, दृष्टी आत वळते. माणूस फक्त डोळ्यांनी पाहत नाही, तर तो दृष्टीनं पाहतो. डोळे बाहेरचं पाहू शकतात, दृष्टी काहीही पाहू शकते. पाहण्याची जी शक्ती आहे ती दृष्टी होय. आंधळा माणूस अनेक गोष्टी पाहू शकतो. दृष्टीनं तुम्ही आत उतरा. आपल्याला आपलं शरीर बाहेरून माहीत आहे, ते एकदा आतून पाहून घ्या. पायांच्या बोटापासून डोक्यापर्यंत सर्व शरीर तपासा. साक्षीभावाने पहा. शरीर एकदम संवेदनशील बनून जाईल. असं झालं की तुम्ही सारी शक्ती कोणत्याही अवयवातून प्रवाहित करू शकाल. डोळ्यातून असे पाहाल की ती नजर पार भेदून जाईल. संपूर्ण शरीरच बदलून जाईल. तुम्ही शरीरापासून वेगळे व्हाल. नंतर मनाकडे वळा. मनात नाना विचार असतात. भावभावना, वृत्ती, कल्पना, स्मृती, इच्छा हे सगळं पहा. साक्षी राहून पहा. त्रयस्थपणे निरीक्षण करा. मग लक्षात येईल की मन ही सुद्धा एक वस्तू आहे. तुम्ही त्याच्यापासून वेगळे आहात. मग तुम्ही अंतस्थ केंद्रावर स्थिर व्हाल. केवळ साक्षीभाव उरेल. ते तुमचं खरं स्वरूप आहे. त्या स्वरूपात स्थिर व्हाल. चंद्र ध्यान. शुद्ध दशमीनंतर चंद्राचा आकार बऱ्यापैकी गोल येऊ लागतो. चंद्र आकाशात असताना निवांत जागी जा. त्या स्थळी इतर कुठल्या गोष्टींचा धोका नसावा, कारण ध्यान रात्रीचे करायचे आहे. आकाशाकडे तोंड करून झोपा. दृष्टी सरळ चंद्राकडे लावा. शरीर संपूर्ण रिलॅक्स करा. कुठलीही हालचाल नको. शांत पडून राहा. पापण्या न मिटवता चंद्राकडे पाहत राहावे. सवय नसल्यामुळे प्रथम डोळ्यातून पाणी येईल, येऊ द्या. त्याला पुसायलाही हालचाल करू नका. डोळ्यांच्या कडातून ते ओघळून जाईल. डोळे स्थिर ठेवा. मन एकाग्र करा. हळूहळू चंद्र व तुम्ही एकरूप होऊ लागाल. नंतर असा क्षण येईल की फक्त चंद्रच शिल्लक राहील. बाजूचे सर्व विश्व, तारांगण, चांदण्या सर्व काही एका गूढ काळोखात बुडून जाईल. एका प्रचंड नळीतून चंद्र पाहतोय असे वाटेल. दुसरे काही दिसणारच नाही. सर्व विसरून जाईल व आनंद निर्माण होईल. हे ध्यान मन एकाग्र करण्यासाठी उपयुक्त आहे. आकाश ध्यान. चांदण्या रात्री चंद्र असो किंवा नसो, निवांत जागी जाऊन आकाशाकडे पहा. दृष्टीमध्ये मावेल तेवढे सगळे आकाश पहा. मनात कल्पना करा, मी ईश्वराचा अंश आहे. ईश्वर सर्व सत्ताधीश आहे. त्या समग्रतेशी एकरूप व्हा. विभू व्यापक अनुभव एकदम येईल. त्यातून जो आनंद निर्माण होईल तो आनंद या 3.5 हात शरीरात मावणार नाही. हे शरीर फुटून जाईल एवढा प्रचंड आनंद निर्माण होतो. विभूची अनुभूती फारच प्रचंड स्वरूपात येते. ते शब्दात सांगता येत नाही. तो सर्व व्यापकाचा भव्य दिव्य असा अनुभव असतो. ध्यानाचा आणखी एक चांगला प्रकार आहे विपश्यना. विपश्यना म्हणजे विशेषत्वाने पाहणे. विपश्यनेमध्ये पाहण्याचे काही प्रकार आहेत. एक, श्वास पाहणे. पूर्ण सजग होऊन श्वासाकडे पहा. तो आत प्रवेश करताना नाकाला त्याचा जो थंड स्पर्श जाणवतो तो पहा व तो अनुभवा. बाहेर पडताना उष्ण स्पर्श होतो तो पहा. श्वासाचा नाकाला जो स्पर्श जाणवतो तो पूर्ण सजगतेने पाहणे. श्वास आत जातो व बाहेर जातो त्याला पाहणे. दुसरा भाग, श्वासाबरोबर प्रवास करणे. श्वास आत बाहेर होत असतो. श्वास घेताना श्वासावर स्वार व्हायचे व श्वास जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जायचं. श्वास थांबला तर थांबायचं. स्वतः श्वास थांबवायचा नाही. तसं केलं तर तो प्राणायाम होईल. ते विपश्यना ध्यान नव्हे. सहज व स्वाभाविकपणे जो श्वास चाललाय त्याच्या गतीबरोबर राहायचे. श्वास बाहेर आला की त्याच्याबरोबर बाहेर यायचे. हा श्वासाबरोबरचा प्रवास वर्तमान काळात धरून ठेवतो. पूर्ण सजगता निर्माण करतो. यालाच बुद्ध धर्मात आनापान सतियोग असं म्हणतात. याच पद्धतीनं
बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं व तो बुद्धत्वाला प्राप्त झाला असं मानतात. यात संपूर्ण सजगता असेल तर असा एक क्षण येतो की दोन्ही श्वासाच्या मधलं अंतर पाहता येतं. तोच मंगलमय क्षण असतो. याच्यानंतर विपश्यनाचा जो भाग आहे, शरीरातील वेदना संवेदना पाहणे. शरीरात कुठंतरी खटकत असतं, त्याला काही करू नका, फक्त पहा. एखाद्या ठिकाणी वेदना निर्माण झाली तर ती वेदना पहा. बसून पाय कंबर दुखायला लागली तर त्या दुखण्याकडे पहा. पाहता पाहता सर्वांपासून वेगळे होऊन जाल. याच्यानंतरचं ध्यान आहे योग ध्यान. पातंजल योगशास्त्राने ध्यानाविषयी शास्त्र शुद्ध व सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याची ओळख आपण योग एक जीवन पद्धती यामध्ये करून घेतली आहे. ध्यानाविषयी योगशास्त्राने अतिशय चांगले विवेचन केले आहे. योगाच्या अष्टांगापैकी ध्यान हे 7वे अंग आहे. तत्पूर्वी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार व धारणा यांचा अभ्यास करावा लागतो असे योगशास्त्राचे सांगणे आहे. ध्यान धारणा व समाधी या अंतरंग साधना आहेत. केवळ साक्षीरूप होऊन स्थिर होणे, केवली होणे हे योगाचे अंतिम फलित आहे. योगाविषयी अधिकारवाणीने स्वामी विवेकानंदांनी सुंदर विवेचन केलेले आहे. जिज्ञासूंनी त्यांच्या राजयोगातून ते अवश्य ऐकावे. त्यामध्ये ते म्हणतात, धारणा ध्यान आणि समाधी या तिघांना मिळून संयम म्हणतात. म्हणजे असे की मन एकाग्र करू शकेल, नंतर ती एकाग्रता दीर्घकाळ टिकू शकेल आणि त्यानंतर या संततधार एकाग्रतेद्वारा ज्या आतील कारणामुळे त्या बाह्य वस्तूची अनुभूती होत होती, केवळ त्यावर म्हणजे अनुभूतीच्या त्या अंतरंगावरच मन केंद्रित करू शकेल, तर त्या मनाला सर्व काही वशीभूत होऊन जाईल. ही ध्यानावस्था जीवाला उपलब्ध असलेल्या समस्त अवस्थांमध्ये सर्वश्रेष्ठ अवस्था होय. जोवर वासना आहे तोवर खरे सुख प्राप्त होणे शक्य नाही. जेव्हा या ध्यानावस्थेतून साक्षीवत सर्व वस्तूंकडे बघता येते, तेव्हाच खराखुरा उपभोग खरेखुरे सुख प्राप्त होते. पशूंचा हर्ष इंद्रियामध्ये असतो, मानवाचे सुख बुद्धीत असते आणि देव मानवाचा आनंद असतो आध्यात्मिक ध्यानात, आत्मध्यानातच. ज्याला ही ध्यानावस्था लाभलेली आहे त्यालाच हे जग खरोखर अतिसुंदर दिसू लागते. जो कशाचीही वासना धरीत नाही, जो या साऱ्यामध्ये लिप्त होत नाही, त्याच्यापेक्षा प्रकृतीची ही विविध परिवर्तने म्हणजे सौंदर्याचा आणि उदात्ततेचा विलासच होईल. हे ध्यान पहिल्याने स्थूल वस्तूवर करणे इष्ट होईल. स्थूल वस्तूंच्या साह्यानेच ध्यानावस्थेत सुरुवात व्हावयास हवी. त्यानंतर मग हळूहळू आपले ध्यान उत्तरोत्तर अधिकाधिक सूक्ष्म होत जाईल. असे होता होता अखेर आपण विषयरहित अथवा निर्विकल्प ध्यान करण्यास समर्थ होऊ. याच्यानंतरचा प्रकार आहे मीचा शोध. मीचा शोध 2 प्रकारांनी घेता येतो. आपण कोणतीही कृती करीत असताना सोचा आठव ठेवायचा. स्वतःचा आठव ठेवणे वाटते तितके सोपे नाही. माणूस स्वतःलाच विसरून गेलेला आहे. स्वतःचे विस्मरण होऊन तो भलत्याच जंजाळात गुंतून पडला आहे. दुसऱ्या अनेक गोष्टींबरोबर तो वाहत राहतो. स्वतःच्या केंद्राशी तो राहत नाही. त्याचा वावर परिघावर असतो. त्याचे असणे पण हे केंद्र आहे, तर बाकीचे विचार भावना कल्पना स्मृती क्रिया प्रतिक्रिया इत्यादी सर्व काही त्या केंद्राचा परिघ आहे. स्वचा अनुभव सतत जागता ठेवणे म्हणजे त्याला परिघावरून केंद्रावर आणणे. माणूस 3-4 सेकंदही स्वतःचा आठव ठेवू शकत नाही. कधीकधी असे होते की एक क्षण वाटते मला माझे स्मरण आहे, पण पुढच्याच क्षणी कुठला तरी विचार येतो व त्या विचाराबरोबर तो वाहून जातो. मी आठव ठेवतोय हा जरी विचार मनात आला तरी तुम्ही स्वच्या स्मरणापासून दूर जाता. विचार म्हणजे स्वस्मरण नाही. स्वच्या स्मरणात कुठलाच विचार असत नाही, कुठलीही कल्पना असू शकत नाही किंवा स्मृती असत नाही. आत्मस्मरण ही कोणत्याही प्रकारची बौद्धिक किंवा मानसिक प्रक्रिया नाही. ज्या क्षणी तुम्ही म्हणाल मी आहे, त्या क्षणी तुम्ही मी पासून अलग होता. म्हणूनच हे थोडं अवघड आहे. बौद्धिक प्रक्रिया नव्हे तर स्वचे नित्य स्मरण हवे. स्वचे स्मरण म्हणजे स्मृतिरूप नव्हे
तर प्रत्येक सेकंदाला नित्य नूतन असते ते साक्षात आठवू अनुभवू. शब्दांच्या मर्यादांमुळे स्मरण शब्द वापरावा लागतोय. सोच स्फुरण नित्य असतंच. त्याचं सातत्यानं भान हवं. तेच अंतिम केंद्र आहे. मी आहे याचा अनुभव घ्यायचा आहे. त्या शब्दाचा अर्थ नव्हे, शब्दाची अनुभूती नव्हे, तर खरीखुरी सोची जाणीव हवी. सोचा अनुभव घेत जगायची. कोणतीही कृती करताना सोचे विस्मरण होऊ द्यायचे नाही. मी अहंकार नव्हे, तर मी सतत विद्यमान असतोच. त्याचे आपण भान ठेवत नाही. क्षणकाल भान येते व लगेच भटकंती सुरू होते. आलेल्या विचारात प्रतिमात गुंतून जातो, सामील होऊन जातो. हजारो लाखो वर्षांच्या घट्ट झालेल्या सवयींमुळे माणूस यंत्रवत बनलाय. सजग व्हायला, आत्मभान बाळगायला त्याला जड जातं. सातत्यानं प्रयत्न केला तर सुंदर जीवन जगता येतं. या मी ध्यानाचाच दुसरा प्रकार मी कोण आहे या प्रश्नांचा पाठपुरावा करून रमण महर्षींनी केंद्रापर्यंत जाण्याचा प्रवास सांगितला. जिथून विचारांची निर्मिती होते अशा स्थानावर गेले की विचार थांबतात व मूळ स्वरूप प्रकट होते. मन म्हणजे विचारच असतात. जेव्हा विचार निर्माण होतात तेव्हा प्रश्न विचारा, हा विचार कोणाला आला? त्यावेळी हा विचार मला आला असे उत्तराचे विचार येतील. पुन्हा विचारा, हा मी कोण? मी कोण आहे? या प्रश्नाला महर्षींनी ध्यान बनवलं. जेव्हा मी कोण हा प्रश्न विचारित जाल तेव्हा मन अनेक उत्तरे देईल. अगदी शोधून शोधून नवीन उत्तरे देईल. मन म्हणेल, तू शरीर आहेस, तू अमुक अमुक नाव सांगेल, तू स्त्री पुरुष अधिकारी कामगार गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित शहाणा अडाणी प्रेमळ कोपिष्ठ साधा माणूस विशेष व्यक्ती आहेस. यातील कुठलेही उत्तर स्वीकारू नका, कारण मनाने दिलेली उत्तरं ही खोटी उत्तरं असतात. ही उत्तरे संस्कारातून आलेली असतात. संस्कृती धर्म परंपरा समाज कल्पना विचार यातून आलेली असतात. मान्यतेतून आलेली असतात. त्या उत्तरात तथ्य नसते. पुढे सातत्याने तसेच विचारित राहा. मी कोण आहे हा बाण एकदम आतमध्ये घुसू द्या. मी कोण आहे हा प्रश्न घेऊन त्याच्या उत्तराच्या शोधात आतमध्ये जेव्हा खूप खोलवर जाल तेव्हा उत्तर येणे बंद होईल. उत्तर बंद झाले की प्रश्नही थांबेल. कारण प्रश्न आणि उत्तर दोन्ही मनानेच तयार केलेले असतात. उत्तर येणं थांबतं तेव्हा प्रश्नही नाहीसा होतो व मन शांत होऊ लागतं. शेवटी लक्षात येतं की मी कोण आहे. हे कुणाला विचारतो आहे? कारण उत्तर देणाराच शिल्लक राहत नाही आणि मनाची धाव संपून जाते. मनाची एक मजेशीर गंमत आहे. मन कितीही चपळ असू द्या, पण त्याचा पाठलाग करीत विश्लेषण करीत गेले की ते प्रथम भरपूर खेळवते, निष्ठून जाते. असे खूप वेळा होते. मात्र सातत्य व चिकाटी ठेवली की शेवटी मन दमते. त्याला पळता येत नाही. ते पांगळे बनते. मन पुष्ट व सशक्त बनते विचार व कल्पनाने. पण त्याचेच विश्लेषण करीत एक एक पापुद्रा काढीत जर आपण गेलो तर मग मन लुळे होते. त्याला पळायला जागाच राहत नाही आणि मग ते शांत होते. मी कोण आहे या प्रश्नाची उत्तरे थांबली की प्रश्न विचारणंही आपोआप थांबतं. नंतर प्रश्न विचारणारा मनाचा अंशही विरून जातो. सुरुवातीच्या काळी मनाचा एक अंश प्रश्न विचारत असतो तर दुसरा अंश त्याचं उत्तर देत असतो. प्रश्न आणि उत्तर हे दोन्हीही मनाचाच भाग असतात. दोन्हीही मनाचीच निर्मिती असते. दोन्ही थांबले की मग मन विलीन होतं व फक्त निखळ अस्तित्व शिल्लक राहतं. फक्त असणे पण उरतं आणि तेच खरं स्वरूप असतं. यानंतरचा एक महत्त्वाचं ध्यान आहे जीवनयोग ध्यान. ध्यानामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती ही की ध्यानात काही करावं लागत नाही. करणे आले की ध्यान संपलं. जीवनयोग ध्यानामध्ये सर्व जीवनच ध्यानमय बनून जातं. अख्खं जीवन जगणेच ध्यान बनून जातं. प्रत्येक कृती हे ध्यान बनते. ध्यानासाठी वेगळे व विशेष असं काहीच करायचे नसते. सजग होणं जागृत होणं वा अयंत्रवत होणं हेच ध्यानाचं रहस्य आहे. आपली सर्व कामे अयंत्रवत करू शकलो तर सारं जीवनच ध्यानमय बनून जातं.
कोणत्याही बाबतीत ध्यान उतरवता येतं. ध्यान म्हणजे कुठलीही विशेष कृती करणं नव्हे, तर सहज स्वाभाविक कृतीमध्येच ध्यान घडू शकतं. ध्यानासाठी कुठल्याही विधीची गरज नाही. यंत्र मंत्र तंत्र काहीही नको. जीवनात होणारी कुठलीही कृती ध्यानमय बनवता येते. हीच तर जीवनयोगाची विशेषता आहे. प्रत्येक कृती हेच ध्यान बनल्याने जीवन जगणे हीच योग साधना बनून जाते. साधना दुसरी कुठली माहीत नाही. जगणे हीच साधना आहे. जगण्यातील प्रत्येक गोष्ट हे साधनेमध्येच मोडते. हे कधी शक्य होते? आपण जेव्हा सजग बनतो, पूर्ण जागृत होतो तेव्हा. याच्यानंतरचं हंसक्रिया ध्यान. हंसक्रिया ध्यान हे आम्हाला हिमालयातील महात्म्यांकडून मिळाले आहे. ते अत्यंत प्रभावी स्वरूपाचे आहे. आम्ही त्याची मोफत शिबिरे घेत असतो. ज्यांना करायचे असतील त्याने अवश्य करावीत. हंसक्रिया ध्यानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग या पुस्तकात दिलेली आहे. जिज्ञासूंनी त्या पुस्तकातून अवश्य समजून घ्यावे. जागरूकता. संस्कार सवयीनं माणूस यंत्रवत क्रिया करतो. ध्यान करणं म्हणजे अयंत्रवत होणं, मशिनीयत संपवून टाकणं. कोणतीही कृती करीत असताना सजग असा. जागृतपणे श्वासाकडे पहा. जागृतपणे आंघोळ करा. अंगावर पाणी घेतल्यानंतर त्या पाण्याचा स्पर्श पूर्ण अवधानाने अनुभवा. ते आंघोळ एक ध्यान बनून जाईल. ती मग नेहमीची आंघोळ राहणार नाही. ते चैतन्यमय स्नान होईल. त्या स्नानाने एक नवीन ताजगी निर्माण होईल. अंग पुसताना पूर्ण जागृतपणे पुसा. जेवताना पूर्ण जागृत असा. तोंडात अन्नाचा घास घेतला की चावताना त्याचे भान राहू द्या. त्याचा स्पर्श, चव, गोडी अनुभवा. ते एक वेगळेच जेवण ठरेल. रोजच्या सवयीनं जसं खाता तसं हे रोजचंच असणार नाही. हे निराळंच जेवण होईल. जागृतपणे केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती नवीन असते. रोजचा सूर्य नवा असतो. प्रत्येक क्षण नवा असतो. कितीही जुन्या गोष्टीचा प्रत्येक अनुभव नवा असतो. आपण रोज घरात वावरतो. त्याच त्या गोष्टी घडत असतात. त्यात नाविन्य काही राहत नाही. तीच बायको, तीच मुलं, तेच फर्निचर, तेच साहित्य. त्यात कंटाळून जातो. तोच रोजचा जुना झगडा, सर्व काही तेच ते. पण जर तुम्ही जागृत झालात, सजगपणे अयंत्रवत अनुभव घेऊ लागलात, तर सगळं घरच बदलून जातं. त्यात जुनं असं काही उरतच नाही. जागृतपणे पत्नीकडे पाहाल, तिची प्रत्येक हालचाल जागृतपणे पाहाल, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यातील चैतन्य आढळून येईल. मुलांचे रडणे नवे वाटेल. हट्ट नवीन वाटतील. प्रत्येक भांडण, प्रत्येक झगडा नवा बनून जाईल. त्याचीही गंमत वाटेल. जुन्या खुर्चीवर बसण्याची बैठक नवीन होऊन जाईल. हात हलवताना सजगपणे पूर्ण जागृतीने हलवा. पाय हलवताना जागृत राहा. पूर्ण जागृत राहून, पूर्ण भान ठेवून हात थोडा उंच करताना त्याचा अनुभव घ्या. त्याच्यात पूर्ण भान ठेवा. एक वेगळाच आनंददायी अनुभव येईल. कशाकडेही पाहताना जागृतपणे पहा. कुठेतरी त्वचेला खाजवते, ते खाजवताना जागृतपणे पहा. त्याचा एक वेगळा अनुभव येईल व प्रत्येक वेळेचा अनुभव हा वेगळा असेल. चालताना जागृतपणे चालायचा प्रयत्न करा. पाय जमिनीवर पडतात. पायाला जो स्पर्श होतो, चप्पल असले तरीसुद्धा तो स्पर्श होतो. तो स्पर्श अनुभवा. प्रत्येक पावलाचा स्पर्श अनुभवा. त्याच्याकडे जागृतपणे पाहत चला. ते चाललेच एक ध्यान बनून जातं. प्रत्येक कृती करताना जागृतपणे करा. ती कृती ध्यानमय होईल. त्यातून आनंदाची निर्मिती होईल. तुम्ही जागृतपणे पाहत असताना त्यातून आनंद निर्मिती होऊ लागली की समजावे तुम्ही ध्यानात उतरत आहात. तुमचा आतमध्ये प्रवेश होतो आहे. सजग किंवा जागृत राहताना एक अडचण येते. ती म्हणजे मनात सारखे विचार येत असतात. जागृतपणे पाहू लागले की कुठला तरी विचार उगम पावतो व सजगता संपून माणूस त्या विचाराबरोबर भरकटत जातो. कधी भरकटतो याचा त्यालाच पत्ता लागत नाही. म्हणून जागृती ही पूर्ण जागृत राहूनच टिकवावी लागते. माणूस भूतकाळाची निर्मिती असतो. परंपरा, संस्कार, संपूर्ण भूतकाळ घेऊन तो आवरतो. त्यामुळे तो तंद्रीत जगतो, बेहोशीत जगतो, संमोहित होऊन जगत असतो. आजपर्यंत जे होत आलं, जसं ऐकलं, पाहिलं, जसे संस्कार झाले तसं तो करीत राहतो. परंपरा व संस्कार झापडं निर्माण करतात. त्यात जागृती हरवून बसते. तो कंडिशनिंग झालेलं जीवन जगतो.
जागृतीमध्ये कंडिशनिंग नसते, तर डिकंडिशनिंग होऊन अस्सल जीवन जगता येतं. जीवन जसं आहे तसं, ॲज इट इज लाईफ, अशा प्रकारचं जीवन जगता येतं. माणूस मुळातच भूमिका करतोय, त्या भूमिकेतही तो दुसरी भूमिका करतो. एका नाटकात दुसरे नाटक उभा करतो. काही एक चुकीची कृती केल्याने स्वार्थ साधत असेल तर खुशाल स्वार्थ साधावा असे तो समजतो. दुसऱ्याला खाली खेचून वर उभे राहता येत असेल तर उभं राहावं. कुणाची भाटगिरी करून काही साधायचं असेल, एखाद्याला धक्का देऊन पुढे जायचे असेल तर जावं. व्यवहारात लोक यालाच यशस्वी होणं असं समजतात. यालाच संस्कृती समजायची, याला काय सुसंस्कार म्हणायचे. लोक दुसऱ्याला फसवण्याच्या नादात स्वतःलाच फसवत असतात. खोटा अभिनय करतात. आत एक असते व तोंडावर खोटं हसू आणतात. मतलबासाठी खोटी स्तुती करतात. पाठ फिरताच जळफळतात. ओठात एक व पोटात भलतेच असते त्यांच्या. किती दांभिक वागतात लोक. स्वतः जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला कोणीतरी समजत असतात. मी अधिकारी, मी श्रीमंत, मी उच्च जातीचा इत्यादीचे बुरखे पांघरतात. लोक उगीच मोठं बोलतात आणि खोटंही बोलतात. हे सर्व बुरखे फेकून द्यावे लागतात. ध्यानात उतरण्यासाठी बुरखा ही अडचण ठरते. आपल्या असण्याचा स्वीकार आणि अहंकाराचा समूळ नाश करावा लागतो. जागृती निर्माण होऊ लागली व समज वाढू लागली की हे बुरखे गळून पडतात. अहंकार विरघळून जातो. अशी जागृती निर्माण होऊ लागली की खऱ्या स्वरूपाकडे प्रवेश होऊ लागतो. आमचे संत ज्ञानेश्वर म्हणतात, जागृती गुळोनी जागणे, म्हणजे व्यवहारातील जागृती संपून जाते तेव्हा खरी जागृती निर्माण होते. माणूस व्यवहारातच बेहोश आहे. तो तंद्रीतच व्यवहार करतो. त्याला त्यातच प्रथम जागृती निर्माण करावी लागते. मग हळूहळू त्याचा प्रवास खऱ्या जागृतीकडे होऊ लागतो. गीतेतील स्थितप्रज्ञ पुरुष जिथे सामान्य माणसे झोपेत असतात तिथे तो सदैव जागृत असतो. ध्यानासाठी जागृती महत्वाची आहे. ध्यान होणे म्हणजे जागृत होणे. संपूर्णता. माणूस तुकड्या तुकड्याने जगतो, त्यात समग्रता नसते. व्यक्तित्वाचे तुकडे झालेले असतात. हजारो तुकड्यातूनच माणूस जगतो. आतमध्ये जाणीवेचं चेतनेचं विभाजन करून जगतो. मी, तू, हे, ते असे अनेक भागात तो तुकडे करतो. शिवाय कुठेही तो 100% उपस्थित असत नाही. त्याची एका ठिकाणी संपूर्ण उपस्थिती राहत नाही. काम करीत असतो व मन भलतीकडेच भटकत असते. काम करू वाटत नाही पण नाईलाजाने चाललेले असते. असे स्वतःचे तुकडे करून घेतो. ध्यानात समग्रता असते. विभाजन संपून जातं. आपल्या मनानेच निर्माण केलेलं द्वैत, द्वंद्व, कल्पना, सिद्धांत, प्रतीक, प्रतिमा हे सर्व उद्ध्वस्त होऊन मावळून जातं. त्यावेळी समग्रतेचा उदय होतो. मन मान्यतांमधून, कल्पना जालातून बाहेर पडतं. माणूस जगताना समग्रपणे जगत नाही. तो उपाधीत जगत असतो. एकतर तो स्त्री असतो किंवा पुरुष असतो, साक्षर असतो किंवा निरक्षर असतो, कामगार असतो वा अधिकारी असतो. तो उपाधीच्या साह्याने जगत असतो. या सर्व उपाधी बाजूला सारल्या की फक्त निरुपाधिक सत्ता, निखळ असणे पण शिल्लक राहतं. ही अखंडता, ही समग्रता, संपूर्णता हीच पवित्र गोष्ट आहे. तिचे विभाजन होण्यामध्ये अपवित्रता आहे. ध्यानामध्ये समग्रता, संपूर्ण बोध शिल्लक राहत असतो. अखंडतेमध्ये चित्ताचे सगळे मळ, क्लेश, ग्लानी, आर्त, क्लांतपणा नाहीसा होऊन जातो. साक्षीत्व. मी ध्यान करायला बसतो असे म्हणून ध्यान होणार नाही. ते कुठले तरी करणे ठरेल. ती कृती होऊन जाईल. ध्यानामध्ये कृती नसते, काहीही करणे नसते. ध्यानात पाहताना मला पाहायचंय म्हणून पाहता येणार नाही, तर दिसतंय म्हणून पाहायचं. दिसेल ते बघावं. दिसायचं थांबलं की शांती आपोआप उतरते. प्रथमतः याचाही अभ्यास करावा लागतो. त्यासाठी थोडा वेळ काढून भावना, विचार, शब्दांचे मनोरे, कल्पनांचे इमले सर्व काही दूर सारावं लागतं. आणि हे दूर सारून बसावं. दूर जात नसतील तर त्यांच्याकडेच पाहत बसावं. पण पाहण्यात त्यांना आणू नये. निखळ व विशुद्ध पाहणे, निर्दोष अवलोकन करावं. शरीर व मनाचं जे करणं आहे त्यापासून वेगळं होऊन पाहावं. करणं संपलं की जे आपलं होणं आहे, जे असणं आहे तिथे पोहोचता येते.
याचा सराव झाला की जीवनात हे ध्यान उतरतं. मग प्रत्येक कृतीकडे, प्रत्येक गोष्टीकडे पाहत राहा. कृती करीत असताना, घडत असताना त्याच्याकडे त्रयस्थपणे पाहत राहा. फक्त साक्षीभाव ठेवा. संपूर्ण जागृती, समग्रता व साक्षीभाव हे जीवनयोग ध्यानाचे अंश आहेत. या गोष्टी जोपासून मग तुम्ही जे काही कराल ते ध्यान बनेल. मग समागम करीत असतानाही जर या गोष्टी असतील तर तो समागम हेच ध्यान बनून जाईल. त्या आंधळ्या वासनांचा धिंगाणा राहणार नाही. तेच पवित्र कार्य होऊन जाईल. स्वयंपाक करताना, शेतात कष्ट करताना, कर्तव्य बजावताना, अभ्यास करताना, वाचताना, श्वास घेताना, बसताना, उठताना, चालताना, बोलताना, व्यवहार करताना, संबंध ठेवताना जे जे काही करीत असाल ते करीत असताना जागृती, समग्रता व साक्षीभाव ठेवला तर ते ध्यान बनून जातो. ते जीवन एक वेगळीच अनुभूती देत राहतं. प्रत्येक कृती पवित्र बनते. मग जीवन हे केवळ जीवन राहत नाही, तो जीवनयोग बनून जातो. संबंध जीवनाचाच योग होतो. धन्यवाद.